सो आज आपण बघणार आहे लॉज ऑफ illumination. There are two types of laws. तो पहला आहे तो लॉज ऑफ इनवर्स स्क्वेअर्स. सेकंड वन आहे तो लॅम्बर्ट्स कोसाइन लॉ. हे दोन प्रकारचे लॉज हे इल्युमिनेशनच्या अंडर आपल्याला ब्रीफली डिस्कस करायचे आहेत. त्यामधला फर्स्ट आपण पहिल्यांदा बघूया. लॉज ऑफ इनवर्स स्क्वेअर्स. याचं जर स्टेटमेंट जर बघितलं आपण, द इल्युमिनेशन of a surface is inversely proportional to the square of the distance between the surface and the light source. Is sufficiently large so that the source can be regarded as a point source. स्टेटमेंटमध्ये जर बघितलं तर illumination of a surface is inversely proportional to the square of the distance between the surface and the light source is sufficiently large so that the source can be regarded as a point source. ग्राफिकली जर बघितलं, एक सोर्स पॉइंट आहे एस. तर सोर्समध्ये जर लाईट जर बघितला तो प्रत्येक डायरेक्शननी जाणार आहे आणि याच्यावरतीच जर आपण एखादा सरफेस आहे असं कन्सिडर केलं हा एरिया A1 आणि हा एरिया A2. तर सोर्सपासून एरिया 1चं डिस्टन्स आहे R1 आणि सोर्सपासून एरिया 2चे डिस्टन्स आहे R2. अकॉर्डिंग टू लॉ आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, तर इल्युमिनेशन ॲट A1 असणार आहे E1 आणि इल्युमिनेशन ॲट A2
असणार आहे E2. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, इल्युमिनेशन ॲट ए सरफेस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन सरफेस अँड द सोर्स पॉईंट, म्हणजे I डिवायडेड बाय R1 चा स्क्वेअर. म्हणजे हे आपल्याला याच्यातून प्रूव्ह करायचं आहे. If a source of a light which emits light equally in all direction be placed at the center of a hollow sphere, the light will fall uniformly on the inner surface of the sphere, that is, each square mm of the surface will receive the same amount of light. If the surface be replaced by one larger radius, the same total amount of light is spread over a large area. याच्यापेक्षा याच्यावरती लार्ज एरियावरती आपल्याला इल्युमिनेशन बघायला मिळेल. If we consider parallel surfaces which cut the pyramid at different distances from the source, the area of these distances and therefore the amount of light which falls on one unit of the area of these surfaces is inversely proportional to the square of the distance from the source. The relationship is referred to as the law of inverse square. Inverse square. Mathematically, it can be proved as, जर आपल्याला हे मॅथमॅटिकली जर बघितलं तर मॅथमॅटिकल जर आपण विचार केला let us consider a surface A1 and surface area A2 at दोन्ही मधलं डिस्टन्स जर बघितलं तर डिस्टन्सेस R1 अँड R2. दोन्ही मधलं डिस्टन्स बघितलं तर R1 आणि R2 आहे. आपल्याला याच्यामध्ये बघायला ह्याच्यामधलं डिस्टन्स जे आहे R1, याच्यामधलं डिस्टन्स जे आहे ते R2 आणि S जो आहे तो आहे सोर्स ऑफ ल्युमिनस इंटेन्सिटी अँड S बी दी सोर्स ऑफ ल्युमिनस इंटेन्सिटी I. जे आपल्याला फिगरमध्ये बघायला मिळेल, दोन एरिया दिलेले आहेत A1 आणि A2. A1चं डिस्टन्स S पासून आहे R1 आणि A2चं डिस्टन्स आहे S पासून R2. लेट द सॉलिड अँगल आपण डेफिनेशनमध्ये डिस्कस केल्या पद्धतीनं सबटेंडेड बी ओमेगा स्टे रॅडियन्स. हा ओमेगा कुठून आला आहे आपण बघूया. आता हा जो अँगल आहे हा आहे ओमेगा. ल्युमिनस फ्लक्स radiated per steradians is equal to I. Therefore, total luminous flux radiated is equal to I omega.
युनिट असणार आहे ल्युमेन्स. देअरफॉर illumination on the surface of area A1 is equal to I omega divided by A1 lumens per unit area, but A1 is equal to omega R1 square area. Therefore, illumination on the surface of area A1 is equal to I omega divided by ओमेगा R1 स्क्वेअर. हा ओमेगा कॅन्सल होईल, आपल्याला मिळेल I डिवायडेड बाय R1 स्क्वेअर लुमेन्स पर युनिट एरिया. हे जे होतं आहे आपलं इक्वेशन. हे आपल्या प्रूव्ह झालेलं आहे. सिमिलरली E2 इज इक्वल टू I डिवायडेड बाय R2 स्क्वेअर. हे आपले इक्वेशन असणार आहे E2. So we noted that the illumination of a surface is inversely proportional to the square of the distance between the surface and light source. म्हणजे ह्या एरियावरती जे काही इल्युमिनेशन आहे हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कशाच्या? तर ह्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे सोर्स अँड सरफेस R1चा स्क्वेअर म्हणजे E1 इज इक्वल टू R1 स्क्वेअर. सिमिलरली E2 इज इक्वल टू R2 स्क्वेअर. हा जो लॉ आहे हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्याच पद्धतीने सेकंड लॉ आपल्याला बघायचा आहे, लॅम्बर्ट्स कोसाइन लॉ. याचं सुद्धा एक स्टेटमेंट आहे. अकॉर्डिंग टू this law, the illumination at any point on a surface is proportional to the cosine angle between normal at that point and the direction of luminous flux. म्हणजे S हा जर सोर्स आपण कन्सिडर केलं
हा अँगल आहे थिटा, याला आपण नाव देऊया सी आणि याला देऊया बी. Many times the illuminated surface is not normal to the direction of the light as shown by AC. It makes an inclination as shown by AB. The area over which the light is spread is taken increases. तर आपण बघूया. Increases in the ratio of AB by AC, which is equal to 1 by cos theta, or decreases in the ratio cos theta by 1. Therefore, illumination E is equal to I cos theta divided by R square. असे हे दोन लॉ आपल्याला डिस्कस करायचे होते. म्हणजे दुसरा जो लॉ आहे लॅम्बर्ट्स कोसाइन लॉ. द लॉ कॅन बी stated as per according to this law the illumination at any point on a surface is proportional to the cosine angle between the normal at that point and the direction of luminous flux. प्रत्येक वेळेला जो सरफेस आहे तो प्लेनच असेल असं काही नाही. काही वेळेला तो सरफेस जो असतो तो इन्क्लाइन असतो. म्हणून आपण काय केलेलं आहे AC आणि AB, B आणि C अशी नावं दिलेली आहेत. हा जो अँगल आहे त्याला आपण थिटा म्हटलेला आहे. AC म्हणजे आपण बघितलेलं आहे द डायरेक्शन ऑफ द लाईट ॲज शोन बाय AC, and inclination as shown by the line AB. The area over which the light is spread is taken increases in the ratio of AB by AC. जर increases असेल तर 1 by cos theta येईल आणि decreases असेल तर cos theta by 1 येईल. Therefore, the illumination E is equal to I cos theta divided by R square. त्याच पद्धतीने आपल्याला अजून एक लॉ बघायचा आहे. Cos cube theta law. Consider a point source hung at point A. Point A is at height h. आपण बघूया B वर्किंग प्लेन आहे. इथं पॉईंट आहे C आणि ह्याला जर आपण जोडलं तर याला आपण म्हणूया थीटा. Consider a point source hung at a point A at height h meters from the working plane. The illumination at point B which is equal to I divided by h square according to square inverse square law.
त्याचबरोबर आपल्याला ह्या पॉईंट बसलं इल्युमिनेशन काढायचं आहे. इल्युमिनेशन ॲट पॉईंट C is equal to I divided by AC square cos theta, but AC is equal to H divided by cos theta. Therefore, illumination at point C is equal to I divided by AC ची व्हॅल्यू आपल्याला याच्यामध्ये पुट करायची आहे. cos theta which is equal to I divided by H square cos cube theta. This law is also known as cos cube theta law. हे जे काही 3 लॉ आहेत, म्हणजे फर्स्ट जो आपण बघितला इनवर्स स्क्वेअर लॉ, त्याच्यानंतर बघितला लॅम्बर्ट्स कोसाइन लॉ आणि त्याच्यानंतर बघितला कॉस क्यूब लॉ. हे तिन्ही लॉ इल्युमिनेशनसाठी आपल्याला इम्पॉर्टंट आहेत, कारण जे काही प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहे तर या तिन्ही लॉचा वापर करून आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. थँक्यू.